जोपर्यंत लोकांचा आवाज उठला नाही तोपर्यंत चीफ जस्टिस सुद्धा आम्ही व्हिडिओ बघणार नाही, बघायला आमच्याकडे वेळ नाही। उलट सुप्रीम कोर्टाच्या सगळ्यात पहिली जबाबदारी दोन कारखान्यांमधला वाद मिटवण्याचा नाही, तर सुप्रीम कोर्टाची पहिली जबाबदारी आहे की आर्टिकल 32 खाली लाईफ प्रोटेक्शनचा असणारा सगळ्यात मोठी जबाबदारी ही त्यांची आहे। चीफ जस्टिसने ती असणारी ड्यूटी ॲब्डिकेट करण्याचा असणारा म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न मी करणार नाही असं दिलेलं आहे। वेळ अशी चीफ जस्टिसने येऊ नये की लोक त्याच्या राजीनाम्याची मागणी आता मागतील। मी असं म्हणेन की एकंदरीत जे काही शासन कारवाई करायला निघालेली आहे, पुन्हा एकदा उठाव होईल का असा असणारा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये मी म्हणणार आहे की सत्तेमध्ये जो कोणी बसतो तो जर पक्षांतर्गत निवडणुका ह्या पूर्वी होत होत्या, मी असं म्हणत नाही, पूर्वीही होत होत्या, परंतु नंतरच्या कालावधीमध्ये बंद झाल्या आणि त्याच्यामुळे असणारं राजकारण डिरेल झाले असं आपल्याला दिसतंय। पुन्हा इंटरनल निवडणुका झाल्या सगळ्या पक्षांच्या, तर मला असं वाटतं की राजकारण पुन्हा म्हणजे राजकारणामधली सेन्सिटिव्हिटी आहे ती पुन्हा इस्टॅब्लिश होईल आणि जंतर मंतरसारखं प्रकरण येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। दुसरं मला असं वाटतं त्याच्यामध्ये की जे काही सेंटर ऑफ अट्रॅक्शन असं मी म्हणेन आणि त्या सेंटर ऑफ अट्रॅक्शनमुळे सेंट्रलच डिस्टेबलाइज करण्याची जी एक प्रक्रिया आहे त्याला शिताफीने असणारं मागच्या पिढीने सेंट्रलाइज होऊ दिलं नाही, त्याचाही कुठेतरी विचार होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय। तेव्हा एकंदरीत आम्ही असं म्हणू की पक्षाच्या असणाऱ्या निवडणुका या अत्यंत उत्साहाने पार पाडल्या, कार्यकर्ते अत्यंत उत्साही आहेत आणि आम्हाला असणारा ह्याच्यातला बदल दिसेल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो। काय निकालाची अपेक्षा आहे, कधीपर्यंत